दरम्यान एकीकडे हे सगळे युद्ध सुरू आहे, तर याची जी धग आहे ती भारताला बसू शकते, मोठं ऊर्जा संकट निर्माण होऊ शकतं अशी भीती व्यक्त केली जाते। दुसरीकडे घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती वाढलेल्या आहेत, व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद करण्यात आलाय। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या सगळ्यांना दिलासा देणारी एक गोष्ट म्हणजे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या स्थिरच राहणार असल्याचं बोललं जात आहे, अशी ग्वाही देखील केंद्र सरकारनं दिलेली आहे। भारतानं हॉर्मुझच्या सामुद्रधुनी व्यतिरिक्त इतर स्रोतांकडून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीत 10% वाढ केली आहे। यापूर्वी हॉर्मुझची सामुद्रधुनी सोडून इतर मार्गांनी होणारी कच्च्या तेलाची आयात 60% होती, ती आता 70%पर्यंत वाढली आहे। त्यामुळे देशातील तेलाच्या साठ्यात पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे। त्यामुळे दरांमध्ये वाढ होणार नसल्याचं देखील सूत्रांकडून सांगण्यात आलेलं आहे। दरम्यान देशामध्ये इंधनाची कमतरता भासणार नाही, सोबतच जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीशी, त्या संकटाशी सामना देण्यासाठी केंद्र सरकार सक्षम असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। भारत सरकारने अतिशय स्पष्टपणे या संदर्भातली भूमिका मांडली आहे। भारताच्या एनर्जी सिक्युरिटीच्या संदर्भात कशा प्रकारे मोदीजींनी पावलं उचलली आहेत ही आपल्यासमोर आलेली आहेत। 2-3 दिवस झाले काही माध्यमांनी चालवून दिलं पेट्रोल डिझेलचा तुटवडा होणार, विनाकारण मोठ्या मोठ्या रांगा पेट्रोल पंपावर आपल्याला पाहायला मिळाल्या। भारत सरकारने सांगितलं अशी कुठलीही कमतरता होणार नाही। त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती आहे, जी परिस्थिती उद्भवेल त्याचा सामना करण्याकरता भारत सरकार मोदीजींच्या नेतृत्वात सक्षमपणे उभा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।